नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी सकाळीच सुरुवात करते. आता 8 वाजता आहे आणि आम्ही गेलो होतो सब्जी मंडीला. तर काय काय आणलं ते पण मी दाखवणार आहे. त्याआधी गुडिया राणी इथं आंबे खाते आणि आंबे आणलेले आम्ही, हे बघा किती चोखून खाते. म्हणजे माझी माऊला खूप आंबे आवडतात. आणि गुडिया राणीने काय केलं माहिती आहे का तुम्हाला? तर मी बाजारात गेलेली होती आणि घरात ती आणि दादाच होता. तर तिने देवपूजा वगैरे करून आणि सोफ्याचे कवर वगैरे आथरून किचन क्लीन करून ठेवलेलं आहे. तर मला इतका आनंद झाला, खूप छान वाटलं मला. आणि चहाचे पातेली वगैरे आम्ही चहा पिऊन गेलेलो होतो सकाळी आणि आम्ही 5 वाजताच गेलो होतो. गुडिया राणीने पूर्ण क्लीन, बाकीचे तर बिचारीने लावून दिलं. दुधाची पातेली वगैरे पडलेली आहे आणि भांडे तिने जमा करून दिलेले. आंबा खायचा आहे. तिला इतके छोटे छोटे आंबे ना खूप आवडतात आणि मला पण आवडतं. आणि देवपूजा करून ठेवली आहे बघा. कुंडी फुटलेली आहे आणि खाली पूर्ण माती माती झालेलं आहे. आणि कालच मी ओटा धुतला, पूर्ण क्लीन केला आणि आज पूर्ण कुंडीचं म्हणजे पूर्ण माती माती झाली. आणि एक झाड आमचं खराब झाले, ते आल्या आल्या वरती गेले कुंडी काढायला. एक कुंडी शिल्लक आहे आमचीवाली. तर मी मुलांना पहिले चहा ठेवते. हां, लांबवाले अरे ते पहिले छोटे छोटे खाऊ द्या, तिला छोटे आवडतात. तर चहा ठेवते मी. पोरांची बी राहिली आणि आम्ही इथं पिऊन गेलेलो होतो. पण आम्ही आहे ना 2 वेळ चहा घेतो सकाळी सकाळी. तर आता चहा हो नाही, आपण मटकी टाकून दिलाच पाण्यात. मटकी आपली घरची मटकी टाकली का मग भेड करायला बी काम होते. तर घरी मी नाही ना मठ आणलेले, फक्त पाण्यात टाकायचे राहतात आणि भिजू घातले का एवढे मोठे होऊन जातात. आणि हे 20 रुपये 25 रुपयाचे पावशेरभर थोडेच देते. तर गुडिया राणीला मी टाकायला लावते आता. आणि मटकीची भाजी आम्हाला आवडत नाही, कारण की ना मटकीची भाजी खाल्ली का यांना पण ॲसिडिटी होऊन जाते आणि मला पण ॲसिडिटी होऊन जाते. आम्ही सहसा करून मटकी सुकी बनवून घेतो आणि भेडमध्येच खातो, गुडियाला बी आणि कृष्णाला बी. आणि कारले माझे खूप फेवरेट भाजी आहे कारल्याची. तुम्ही कशी बनवा, तर मी खाऊन घेते कारल्याची भाजी. पण दुसऱ्या भाज्या मला कुठल्या भाज्या आवडत नाही. अरे ठेवला गेलाय. अरे यार, इकडे ना आंब्याचा रस आणला. माझी माऊनी आंघोळ करून देवपूजा करून किती काम केलं बाई. माझी माऊ मुलगी राहावी इथं अशी राहावी. गुडिया राणी शर्ती खूप जीव लावते मला ती. काय घेते मठ आणि इकडे फ्रीजर मध्ये मठ ठेवलेले, मग आठवण करून जाईल मला. माझ्या ताऊला खायची मटकीची उसळ मागते आता. कुठे तर हे बघा मी फ्रीज मध्ये ठेवते मटकी पण. आणि वरती जर ठेवली ना तर भुंगरं लागतं, त्याच्यामुळे ना पिळे लागून जातात. किती छान थंडी झाली असं. एवढी जर टाकली ना खूप होऊन जाईल. थंडी जास्त व्हायला पाहिजे ना. मध्ये आहे हो, तुला त्याच्यासाठीच खायचे असते. अरे हा टाक, गरम पाणी करावं लागेल. याचं पाणी आणायला पाहिजे होतं ताई, गिझरचं पाणी. जाऊ द्या आता इथं गरम करावं लागेल. थांब मग मी काढते. याच्यात घाण आहे खूपच. कशात घाण नाही ग, ते निघतं ना वरती असं खराब निघतं ते. असं पाणी टाक. पाणी बघ किती थंड होऊन गेलेलं. मी टाकते दूध. मी इथं आहे ना आंबे आणलेले, आंबे दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे आहेत 10 किलो आंबे आणि हे 22 किलो. कुठले हे 10 किलो. गुडिया राणी बाजूला हो.
तर हे 10 किलो आहे आणि हे 22 किलो घेतले मी. हे ना खूप इतके गोड आहे ना, मला लगेच आवडले आणि म्हटलं मुलांना खायला. गुडिया राणीचे तर 2-3 खाल्ले बी गेले, कृष्णाचे बी खाल्ले गेले आणि मुलांना आहे ना खूप म्हणजे छोटे राहिले ना आवडता. आणि हे एक पण कोणी खाल्ला नाही याच्यातले मुलांनी खाल्ले. आणि भाजीपाला आणला. छोटे लवकर लवकर खाल्ले जातात. हां छोटे ते लवकर लवकर खाल्ले जातात. तर हे बघा इथं मी काय काय आणलं तर दाखवते भाजीपालामध्ये. हे बघा इथं मी 1 किलो कारले आणले, इतके ताजे आणि इतके फ्रेश कारले. हे बघू शकता तुम्ही, त्याचं देठावरतूनच कळतं की किती फ्रेश आणि किती भारी कारले असं. तर मी 1 किलो आणले तर ते 60 रुपयाचे भेटले मला. तर मग मी घेऊन आली. आणि असे जर घ्यायला गेले तर 25 रुपये पावशेर, 20 रुपये पाव, म्हणजे ते 100 रुपये पडतातच. 25 रुपये पावशेर जर घेतले तर, नाही तर 20 रुपये घेतले तर 80 रुपये, पण मग त्यांनी 60 रुपये लावले. हे बघा किती छान आहे. आणि इथं आणलं मी अद्रक. अद्रक पण मी 70 रुपयाचं अर्धा किलो आणलं. हे बघा आणि फ्रेश आहे, मस्त आहे. आणि मला असंच अद्रक आवडतं, कोरडं आहे. ओलं अद्रक जर राहिलं ना लगेच खराब होतं, त्याच्यामुळे मी अर्धा किलो घेऊन आली. आणि मला लागतंच. आणि आता पावसाचे दिवस आहे, ते जास्तच लागतं मला आपल्या मसाल्याच्या भाजीत आणि असे बाकीच्या भाज्यांमध्ये पण आमच्याकडे अद्रक खूप यूज होतं. आणि इथे 1 किलो मिरची आणली मी, ती पण मला 60 रुपये भेटली. आणि इतकी फ्रेश आणि इतकी ताजी मिरची ना, ती पाहूनच म्हणजे खूप छान वाटते. हे बघा ती 1 किलो घेऊन आली मी, ती पण मला 60 रुपयेच भेटली. आणि अशी म्हणजे 80 रुपये किलो आहे अशी. हे बघा. आणि इथे ना 2 आंबे खराब निघाले, ते मी बाजूला ठेवलेले. आणि पोकळा आपल्याला 20 रुपयामध्ये 3 गठ्ठ्या भेटल्या. आहे बघा. आणि इतका ताजा पोकळा आहे ना, खूपच म्हणजे 20 रुपयाचा किलो भर म्हणजे मोजून द्यायचे ते. मग ते म्हणे ताई 3 गठ्ठ्या घेऊन जा तुम्ही, 20 रुपयाच्या, 20 रुपये देऊन जा. तर मग मी 3 गठ्ठ्या घेऊन आली. हे बघा. आणि मला एवढंच पाहिजे होतं. माझ्याकडे टमाटे पण आहे, 1 किलो टमाटे वगैरे सर्व पडलेले. आणि फ्लावर आणला मी. माझ्याजवळ जे राहिलं नाही ना तेच आणते मी. हे बघा 1 किलो फ्लावर आणलं, ते पण मला 60 रुपयेच भेटलं. आणि असं बाजारात गेलं तर 80 रुपये किलो आहे. तर मग मी 1 किलो ते घेऊन आली. आणि फ्लावर लागतंच मुलांना पावभाजी वगैरे. आणि एक वेळेस भाजी वगैरे अशी सिंपल भाजी बनवते मी बटाटे वगैरे घालून, तर होऊन जातं. 1 गट्टा मला पावभाजीला लागतो आणि 1 भाजीला लागून जातो. तर चला असं आणलं मी थोडं. आंबे सरक बेटा. आणि गुडिया राणीचं इथं आंबे खाणं म्हणजे तिला खूप आवडतं आंबे, माझ्या माऊला. हे बघ दाखव पिलू कसे. पहिले पण दाखवले माझ्या माऊने. तर चला हे बघा हे आंबे आता मी काय करते माहिती का, सरक ना बाजूला. हे मी ना आता काढून ठेवले, पिशवीमध्ये होते. आणि हे कॅरेट आम्ही घेऊन आलो, कॅरेटमध्येच आहे. तर मी आता हे आंबे ना फ्रीजमध्ये ठेवते पिशवीमध्ये घालून. आणि हे पण जे चांगले आहे ना ते फ्रीजमध्ये ठेवते आणि बाकीचे मी बाहेर ठेवते. बाहेर इतकी घाण झालेली होती, तर आम्ही अक्षरशः निरमा टाकून घासला. किती दिवसापासून निरमा टाकून घासलेला नव्हता आम्ही. तर निरमा टाकून घासला मी, इतका छान निघाला, क्लीन निघाला. आणि गाडीचं कवर सुकवायला टाकून दिलं, माझ्याकडनं खाली ठेवलेलं होतं. आणि हे घेऊन गेले मोटरसायकल रिपेअरिंग करायला. तिचा काय आवाज येत होता. तर आता मी हे बघा हे धुवून टाकले. आणि बाकीचा भाजीपाला होता तेवढा काढून घेतला. आणि बाकीचा मी रचून दिला आहे. गुडिया राणी आणि मी मॅचिंग आहे. तुझा डार्क पिंक आहे का लाईट पिंक? माझा वेगळा कलर, हां माझा वेगळा आहे ताई, तरी पण थोडासा. तर गुडिया राणी मॅचिंग म्हणते. आणि तिने ना तर याचं निघालं काय म्हणताय, मँगोला लावलेलं, तर तिने नेल पॉलिश लावून हाताला चिपकून घेतलं. तर आता संध्याकाळ झाली आहे, 6:45 झाले. आणि आमची देवपूजा वगैरे पण सर्व आवरून घेतली. तर हे बघा गुडिया राणीने देवपूजा केली आणि इतकं छान वाटतंय, प्रसन्न. दुधाचा गॅस बंद कर ना, दूध ठेवून दिलं. तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकमध्ये मी खिचडीच बनवणार आहे. गुडिया राणी खाते दिवसभरच्या. आज आंबेच चालू आहे माझ्या माऊचे. मी झोपलेली होती 4 आणि आज मी जेवण करून घेतला. मी इतकी झोप लागली मला खूप, म्हणजे आता उठली मी आणि सर्व कामं वगैरे आवरले. आणि आता खिचडीच टाकायची आहे. तर चला. आणि मला आहे ना डॉक्टरकडे जायचं आहे, डॉक्टरकडे चालली मी आता.
तर मला आहे ना दात धुवायचे, थोडे खराब वाटता मला, ते खराब वाटता, तर मला दात धुवायचे, मधून पण थोडेफार खराब येतं. यांना म्हटलं मला दात साफ करायचे, तर मी आता चालली दात साफ करायला. तर गुडिया राणी इथंच बसा, संध्याकाळ झालेली, आणि तिथून आली का मग खिचडीच बनवायची. तर चल. हां नाही तिथं जा, टी व्ही पाय ना तू, टी व्ही चालू. अच्छा, आमचं आहे ना टी व्हीचं रिमोट ना खराब झालेलं आहे, तर आम्ही आहे ना मग रिमोट आहे ना तर मोबाईलमध्येच केलेलं आहे कनेक्ट. तर मोबाईल लागतो आम्हाला टी व्ही पाहायला, मला आठवणच नाही राहिली. अरे पप्पा बी गेले ना, पुढे गेले ना. आणि जवळच आहे आमच्या बाजूला दोन घरं आडूनच दवाखाना आहे, तर तिथं जायचं आहे मला. आणि चांगले डॉक्टर येते. पहिले पण माझं मागे दातांचा प्रॉब्लेम होता, तर त्यांनी म्हणजे 100 रुपयामध्ये ठीक करून दिला होता. आणि त्याला पहिले इतके पैसे लागले, खूप पैसे लागले. साफ करायला ना मला अर्धा पाऊण तास लागला. तिथं गर्दी पण होती. आणि इथं मी आता खिचडी टाकली, घरी आली आणि लगेच खिचडी टाकली. हे बघा पोकळी येते आपली खिचडीला. फक्त आता माझे डाळ तांदूळ टाकायचे राहिलेले. इकडे पापड पण तळून घेतले लगेच, उडदाचे पापड. आणि सकाळी आहे ना मी ना मटकी टाकलेली होती, गुडिया राणी म्हणे मटकी टाक, तर मग मी मटकी टाकलेली होती. आता तिला उपसून घेतली, काढून घेतली पाण्यातून. तिच्यावरती ना मी हा रुमाल झाकून देते. हे बघा हा रुमाल झाकते. आपल्याला मोड आणायचे त्यांना, तर मी रुमाल झाकून आणि एक प्लेट पॅक करून ठेवते. सकाळपर्यंत आपले मोड येऊन जातील. आणि माझे जे दात साफ करून आणले ना, तर मला बोलता सुद्धा येत नाही आहे, तर ते असे हे ठणक बसते त्यांना, आणि काही खाता पण येत नाही. आणि ते तोंडात मला ना कसं तरी होते. तर चला, फक्त आता डाळ तांदूळ टाकायचीच राहिलेली माझी, डाळ तांदूळ उकळी यायला. आणि आमचं आहे ना काय झालं, यांनी गॅस रिपेअर केले, पण ना ते परत गॅस ना कमी चालायला लागून गेलेले. बघू शकता किती कमी चालतोय. चला मी आता काय करते, उकळी येऊ देते. जसे तांदूळ टाकायचे राहिले, सर्व झालंय माझं वालं. आणि कृष्णा यायला पण उशीर आहे, आता 8:30 झाले. आम्हाला दवाखान्यातच जास्त उशीर लागून गेला. हे पाहत आहे टी व्ही, गुडिया राणी बसली मोबाईलमध्ये. तर कृष्णा लवकर येणार आहे का कृष्णा काय माहिती केव्हा येतो तो. तर चला, आजचा व्हिडिओ कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.